विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात सारथीमधील ग्रंथपाल संतोष जाधव यांचं सारथीबद्दलचं मनोगत. मी संतोष जाधव 2023 पासून सारथी संस्थेच्या ग्रंथालय आणि प्रचार व प्रसिद्धी विभागात ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहे. महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेत काम करताना मला एक सेवाभिमुखता अनुभवता आली. सारथी संस्थेच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित तरुणांना मार्गदर्शन करणं हे माझं ध्येय बनलं आहे. सारथीच्या ग्रंथालयाची सुरुवात म्हणजे एक सेवाभावनेची सुरुवात आहे. हे ग्रंथालय केवळ पुस्तकेच नव्हे तर ज्ञानाचा एक कल्पवृक्ष ठरावं असं माझं स्वप्न आहे. ग्रंथपाल म्हणून कार्यरत असताना लक्षित गटातील तरुणांच्या अडचणी, त्यांच्या शिक्षणातील अडथळे, त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या साधनांचा अभाव याची जाणीव मला पुस्तकांच्या ओल्या पानातून होत असते. शेतकरी तरुणाचं भविष्य प्रकाशात आणण्याचं काम सारथी करीत आहे. त्या कार्याचा एक भाग होण्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही. सारथीच्या योजना व उपक्रमांमुळे लाखो तरुणांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक लाभ मिळत आहेत. आपल्या ज्ञानाच्या आकलनातून, सामर्थ्याच्या शोधातून हे तरुण आपले भविष्य उज्ज्वल करत आहेत. प्रत्येक दिवशी मी या ग्रंथालयात नवे विचार, नवे संकल्प आणि नव्या योजनांच्या माध्यमातून काम करतो. सारथी संस्थेनं चावडी वाचन उपक्रमातून गाव पातळीवर माहिती पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ग्रामसभांमधून सारथीच्या योजनांची माहिती लक्षित गटातील लोकांपर्यंत पोहोचविणं ही संकल्पना अतिशय प्रभावी ठरली आहे. प्रत्येक गावात योजनांचं वाचन होऊन योजनेची माहिती प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं सारथीचं उद्दिष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे. सारथीनं पुणे मुख्यालयासह कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, मुंबई आणि लातूर इथं विभागीय कार्यालय स्थापन करण्यास शासनाची परवानगी घेतली आहे. या कार्यालयांच्या स्थापनेमुळे योजना अधिक सुलभ आणि प्रभावीपणे पार पाडली जाईल. जिल्हा व तालुका पातळीवर कार्यालय नसल्यामुळे या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस ग्रामपंचायतीचा हातभार लागणार आहे. सारथी संस्थेनं तयार केलेली दिनदर्शिका, ज्यामध्ये संस्थेच्या उपक्रमांची माहिती संपूर्ण राज्यभरातील शासकीय कार्यालयांना, ग्रामपंचायतींना व अन्य संस्थांना वितरित करण्यात आली आहे. यामध्ये सारथीच्या योजनांचे लाभ आणि त्यांच्या प्रक्रियेची सखोल माहिती लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. ही दिनदर्शिका केवळ एक वेळापत्रक नसून लक्षित गटातील तरुणांसाठी एक प्रेरणादायक साधन आहे. सारथी संस्थेनं महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू छत्रपती स्मृतिग्रंथ मोफत वितरित केले आहेत. हे स्मृतिग्रंथ तरुणांच्या मनात महाराजांचे आदर्श विचार रुजवण्याचे काम करतात. या ग्रंथातून महाराष्ट्राच्या इतिहासाचा गौरवशाली वारसा तरुणांना जाणून घेता येतो. सारथीच्या रंगीत व कृष्णधवल माहिती पत्रकाद्वारे संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. या पत्रकामध्ये संस्थेच्या योजनांचा भविष्यकालीन आराखडाही नमूद करण्यात आला आहे, जो लक्षित गटातील लोकांना आपल्या अधिकारांची, संधीची आणि प्रगतीची जाणीव करून देतो. ग्रंथपालाची ही भूमिका केवळ एक नोकरी नसून समाजसेवेचं एक पवित्र साधन आहे. सारथीच्या ग्रंथालयात काम करताना प्रत्येक दिवशी मी माझ्या समाजाचा एक सेविकरी असल्याचं जाणवते. ग्रंथालय हे माझ्यासाठी केवळ पुस्तकं आणि ज्ञानाचं भांडार नसून अनेकांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचं एक पवित्र केंद्र आहे. सारथी संस्थेत काम करताना महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुणांच्या विकासाच्या गाथा समोर येतात. प्रत्येक योजना, प्रत्येक उपक्रम हा एक सेवाभावनेचा भाग आहे, जो केवळ लक्षित गटाच्या भल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी आहे.